मुळे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल। त्यानंतर सर्वेजी थले यांचं स्वागत करण्यासाठी मी रवींद्र पवार यांना विनंती करतोय, आपण सर्वेजी थले यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आजच्या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सन्माननीय सर्वेजी थले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान। त्यानंतर सन्माननीय मयूरजी थले यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विजय ठाकूर यांना विनंती करतोय, आपण सन्माननीय मयूरजी थले यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। विजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे कमिटी मेंबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान घेतोय। त्यानंतर प्रसादजी म्हात्रे, नवखार येथील प्रसादजी म्हात्रे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। प्रसादजी म्हात्रे यांचं स्वागत। प्रकाश थले आपण करावं, प्रकाशजी थले यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसादजी म्हात्रे नवखार गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने होईल। प्रसादजी म्हात्रे आपलं खूप खूप धन्यवाद, आजच्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात। त्यानंतर राजा म्हात्रे, एक जबरदस्त क्रिकेटपटू नवखार गावचा, ज्याने संपूर्ण रायगडभर आपला दबदबा निर्माण केला, तो म्हणजे राजा म्हात्रे। विलासजी पेटारे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। त्यानंतर सन्माननीय सिद्धार्थजी थले यांचं स्वागत आणि सन्मान रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। सिद्धार्थजी थले आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने होईल। त्यानंतर साहिल थले ज्या आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, असे साहिलजी थले मी विजय ठाकूर यांना विनंती करतोय, आपण साहिल थले यांचं स्वागत आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने करायचं आहे। खूप खूप धन्यवाद। सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करून मी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बोलतोय, जिथे यश मापगावकर आपल्याशी जोडला जातोय। ओव्हर टू यश मापगावकर। थँक्यू सो मच सर। पुन्हा एकदा या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। पहिल्या चेंडूवरती जर आपण बघितलं, धावा येत नव्हता, मात्र हा चेंडू पांगावून मारलाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर प्रारंभवरती केले आक्रमण, चेंडू सीमारेषा पार, षटकार यश। आपल्या गावचेच सन्माननीय प्रकाश राणे आजच्या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रवींद्र म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। प्रकाशजी राणे आजच्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय या स्पर्धेच्या निमित्ताने। धन्यवाद। ओव्हर टू यश। षटक क्रमांक पहिलं या दरम्यान संपले, धावा 11 या ठिकाणी बनल्यात। 11 ऑन द स्कोरबुक आपण जर बघितला, विचार केला तर या सामन्यामध्ये आपण दोन संघांना बघत आहोत। एका बाजूला वेदांशी सिद्धिविनायक डोंगरी संघाला आपण बघत आहोत, दुसऱ्या बाजूला आरबी कन्स्ट्रक्शन या संघाला सुद्धा आपण बघत आहोत। षटक क्रमांक पहिलं संपलंय, 11 धावसंख्या या ठिकाणी अर्जित केल्यात। 3 डॉट चेंडू या ठिकाणी आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये प्रारंभ पाटील आला होता, त्याच्यावरती मात्र आपण बघितलं जाता जाता का होईना एक षटकार लगावलाय, आणि त्यानंतर मात्र जेव्हा 3 षटकांचा खेळ बाकी आहे ना, या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा रीतीनं मग आपण सचिन म्हात्रेला बघतोय, स्ट्राईक इन वरती तो असेल, नॉन स्ट्राईक इन वरती अर्पण, नॉन स्ट्राईक इन वरती आपण श्रेयस थळेला बघतो, आणि बॉलिंग करण्यासाठी या ठिकाणी या मॅच मध्ये आता बदलाव केला जाईल। सामन्याकडे आपण नक्की वळत आहोत। षटक क्रमांक दुसरा आपण बघत आहोत। अर्पण गुरव जेव्हा मैदानावरती आलाय ना, त्यावेळेस आपण जर विचार केला तर अनेक दिवस तो क्रिकेट पासून थोडासा दूर होता, मात्र सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी अर्पण या ठिकाणी आलाय। स्ट्राईक इन वरती बॅट्समन तयार आहे। सामन्याला आपण सुरुवात करत आहोत। सचिनच्या बॅटमधून बघा आक्रमक फटका मैदानावरती, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला फ्लॅट अँड फ्युरियस दिनेश कार्तिकची आठवण करून देणारा फटका, षटकार।
अर्पण गुरुवरती आक्रमण केलं गेलंय. चेंडूला बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावून दिलं. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षक तिथे दुर्वल होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बघतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी रिझन खाली आहे. सामन्याकडे पुन्हा एकदा वळत आहोत आपण. तर या चेंडूवरती बघा कमबॅक करून दाखवलं अर्पण गुरवच्या माध्यमातून. एक कमबॅक असेल कारण आतापर्यंत जेव्हा सचिनच्या बॅटमधनं फटका आला होता, चेंडूवरती प्रहार केला गेला, चेंडूला भिरकावून दिलं गेलं. सामन्यामध्ये जर आपण बघितलं ना, सचिन मात्रे सुद्धा एक नेहमीच आक्रमकपणे खेळणारा फलंदाज आहे. या सामन्यामध्ये जेव्हा तो या मैदानावरती उतरला ना, त्या क्षणी गोलंदाजी करत असताना अर्पण गुरव, कनकेश्वर जिराट त्याची होम टीम आहे, मात्र जिराटच्या या क्रीडांगणावरती या सामन्याला सुरुवात होते ना, पुन्हा एकदा चांगला फटका त्याच्यावरती केला, पण हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. आणखीन एक दमदार असरदार षटकार. सन्माननीय जिराट गावाचे माजी सरपंच प्रवीणजी कदम आले आहेत, त्यांना सन्मान करण्याची विनंती सन्मान्य मिलिंदजी मान्यांना मी करत आहोत. दरम्यान या ठिकाणी महत्वाची विकेट गेली, मात्र सन्मान सुरू असतील. या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांना आपण पाहत आहोत, त्यांच्या माध्यमातून त्यांची मांदियाळी सुद्धा बघायला मिळाली. तर आपण बघितलं ना, टायमिंग सुद्धा सेट केलं विनोद पाटील यांच्या माध्यमातून. तुम्हाला प्रति षटकासाठी येथे अवधी दिला गेला, तो म्हणजे विनोद सर 5 मिनिटांचा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही झाली तर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 मध्ये ठेवावं लागेल. चला न्यू बॅट्समन पाठवा. या ठिकाणी मगाशी तुम्हाला सूचित केलं होतं, इतका विलंब नाही लागला पाहिजे. सामन्यामध्ये बघा आतापर्यंत जी सुरुवात केली आहे, सचिनने आक्रमक खेळ दाखवला होता, थोडासा संयम पाळला असता धरणे गुरुजी तर या मॅच मध्ये तो नक्की टिकला असता. एक फटका डीप कव्हर पॉइंटला त्याने एक्झिक्युशन केलं, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक षटकार आपण बघितला. बॅटर मैदानावरती निवासला आपण बघत आहोत. षटक क्रमांक दुसरं जेव्हा प्रगतीपथावरती आहे ना, बॉलरचं कौतुक करावं लागेल आपल्याला, कारण त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विकेट त्याने घेतली, त्यांनी दाखवून दिलं की नाही या मॅच मध्ये जिंकण्याचं दमखम आम्ही सुद्धा ठेवत असतो, ते आज दाखवून दिलं. आणि सचिन मात्र जेव्हा मैदानावरतून परतला ना, तर अशा वेळेस मला असं वाटत होतं की जो थांबला असता तर मैदानावरती नक्कीच त्यांनी या मॅच मध्ये फार मोठी धावसंख्या बनवली असती. धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 23 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. षटक क्रमांक जेव्हा दुसरं मैदानावरती आहे अर्पण गुरवच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर शॉट ऑफ द गुडलिंग टाकला होता, उसळला होता, विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये चेंडू गेला. सुरक्षितरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. विकेट किपिंग अत्यंत चांगली होती प्रारंभ पाटीलची. एक चेंडू बाकी आहे, दुसऱ्या षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. आणि आतापर्यंत जेव्हा पहिल्या षटकामध्ये आपण अनालिसिस केलं त्यामध्ये 11 होत्या. षटक क्रमांक दुसरे ते संपले. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या बनते 24 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये बघा 12 धावांची सरासरी राखली गेली. प्रथम फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी बघत आहोत तो म्हणजेच वेदांशी सिद्धिविनायक डोंगरी संघाला सचिन मात्रेची कमालीची कामगिरी आपण पाहिली, मात्र त्यानंतर त्यांनी नाखुश केलं, तो मैदानावरतून परतला. आणि जेव्हा मैदानावरती नवीन बॅट्समन आलाय ना, तर आता थोडासा साचपळत खेळ सुरू आहे, कारण एकदा ठेच खाल्ल्यानंतर माणूस सुद्धा आयुष्यामध्ये सुधारतो. अगदी त्यावेळेस मैदानावरती विकेट गेल्यानंतर येणारा प्रत्येक फलंदाज या मैदानावरती थोडंसं संयमी खेळ दाखवतोय असं मी म्हणेन, कारण 2 षटकांमध्ये धावांचा ओघ वाढला होता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा 11, त्यानंतर षटकामध्ये धावा 13 आल्या, तर आणखीन 2 षटक बाकी आहेत. आता क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं पहिल्या षटकानंतर पांगावलेलं विस्तारलेलं बघायला मिळालं होतं. 12 चेंडू अद्याप बाकी असेल आणि त्यानंतर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती अभय कवळेला आणलं जात आहे. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची मॅच आहे मित्रांनो, कारण जेव्हा मैदानावरती दोन्ही संघ उतरलेत
डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आपण बघत आहोत. बॉलिंग करत असताना अभय कवळे जेव्हा मैदानावरती आलाय ना त्याच्यावरती संघाची दारोमदार आहे. अभय बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड रेटाम ओव्हर द विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू गेलाय त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. आणखीन एक फलंदाज मैदानावरतून परतेल बाद. कमांड डीजे मास्टर. रेटाम ओव्हर द विकेट. सर्वेश मैदानावरती आला. या चेंडूवरती बघा खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट होण्याची संभावना आहे. आणि या मैदानावरती प्रारंभ पाटील चतुर आहे, चणाक्ष आहे. आणि मैदानावरती आणखीन एक सवलता, आणखीन एक गडी गारद झालाय. कमांड इज अ मास्टर. विकेट डाऊन. हे वारंवार मी तुम्हाला सूचित करणार नाही. लवकरात लवकर ते बॅट्समन पाठवायचा. षटक क्रमांक 3 जेव्हा अभयच्या माध्यमातून आलं आतापर्यंत आपण सामन्यामध्ये बघितलं ना तर जो खेळ मैदानावरती रंगत आहे. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती विकेट होती. त्यानंतर रनआउटची संधी निर्माण केली. प्रारंभ पाटीलचा आपण पाहिलं जबरदस्त पीस ऑफ फिल्डिंग. जो बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. गोलंदाज अभय हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर खेळलं होतं. क्षेत्ररक्षक आपण बघतो दूरवरून आलाय. मात्र तोपर्यंत एक धावेपासून वंचित ते राहणार नाहीयेत. धावा आतापर्यंत जर आपण पाहिला ना षटक क्रमांक 3 जेव्हा प्रगतीपथावरती धावसंख्या या ठिकाणी आहे 25 धावा. 25 रन बनतात. अभय या मैदानावरती ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली 2 षटकांमध्ये धावा बनल्या होत्या. मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तो अभय कवळे. त्याला विकेट मिळाली. त्याने सफलता अर्जित केली. त्याने चान्स क्रिएट केले. त्याने ऑपॉर्च्युनिटीला यशामध्ये कन्वर्ट केलं. आणि तोच अभय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या मार्कवरती ब्लॉक होल्ड केला होता. क्लीन यॉर्कर मी म्हणेन सटीक यॉर्कर केला होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर पॉपिंग क्रीज मध्ये जेव्हा फलंदाज उभा राहतोय ना त्यावेळेस खेळणं फार कठीण आहे. मैदानावरती एक घेतली गेल्या. या मैदानावरती ज्या वेळेस आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं होतं 60-70 धावा बनतात. 62-63 धावा सुद्धा चेस होताना आपण बघितल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅचचा थरार हा नक्की तुम्हाला अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. गुजरात प्रीमियर लीग 2025 मॅचची कडा घेतली होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्लाय स्लिपला उभा होता. विकेट किपरच्या पाठीमागे आपण बघितलं तो आला होता. त्यानंतर मात्र कॅच होण्याची संभावना कारीच केली. धाव मैदानावरती या ठिकाणी मिळत एकदा मैदानावरती त्याने घेतली. आणि एका धावेनिशी आता मात्र धावफलकावरती धावसंख्या 27 धावा. 27 रन स्कोरबुक वरती बनल्या गेल्या. पुन्हा अभय ज्या मॅच मध्ये अभयने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दाखवलंय. कारण पहिल्या दोन्हीही गोलंदाजांवरती आक्रमण केलं होतं. बॅटिंग करत असताना सचिनने कोणाचाही विचार केला नव्हता. मात्र कुठेतरी सचिन बाद झाल्यानंतर धावा आल्या नाहीत. आणि पुन्हा एकदा बघा या मॅच मध्ये आणखीन एक मोठी विकेट बघायला मिळेल. आणि मैदानावरतून साहिल वैती बाद. कमॉन डीजे मास्टर.
बघतोय ना, तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 11, त्यानंतर षटकामध्ये धावा होत्या 13. या षटकामध्ये आतापर्यंत सुरू असणारी कामगिरी ही सुद्धा आपण बघितली. मात्र पुन्हा एकदा जेव्हा आपण या मॅच कडे बघणार आहोत ना, षटक क्रमांक 14 अत्यंत महत्वाचा असेल. या षटकामध्ये ना बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील, कारण ज्या मॅच मध्ये आपण वळत आहोत ना, सामना आपण बघतोय ना, तर आतापर्यंत केलेली कामगिरीचा विचार करावा लागेल. धावा 27 आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूला प्रारंभ पाटीलला ऍज अ कॅप्टन म्हणून आपण बघत आहोत. राहुल बोर कन्स्ट्रक्शनचा कॅप्टन या ठिकाणी आपण पाहिला. तो नेक्स्ट मॅच चिराग एंटरप्राइजेस विरुद्ध आयुषी 11 विरुद्ध विघ्नहर्ता जिराटपणा नेक्स्ट मॅच आहे. दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये लगेच या. षटक 4 मैदानावरती साईराजाला, साईराज वरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेला लॉंग ऑन ला क्लिअर करत चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. जिराट प्रीमियर लीग 2025 मधला हा उत्तुंग षटकार. कमॉन डीजे मास्टर. अगदी भेदलं गेलं, त्याच्यावरती प्रहार केला गेला. आउट ऑफ दी पार्क या ठिकाणी फटकेबाजी होत आहे. एक जबरदस्त मॅच आपण बघतोय. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी निर्धार केलाय की शेवटचं षटक आहे, भैरवीचं षटक आहे. याच्यामध्ये धावा नाही आल्या तर मग धावा कधी बनतील. धावांना सुरुवात केली गेल्या. आतापर्यंतचा फटका आपण बघितला, स्लॉट मध्ये चेंडू दिला होता, त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलं. एक अप्रतिम या ठिकाणी फटका आपण बघितला होता. पुन्हा एकदा बॉलरच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल का? ज्यावेळेस सॅक्राझो लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल. चेंडूवरती आपण बघत आहोत क्षेत्ररक्षण बघा. तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावा मैदानावरती घेतल्या गेल्या. 22 स्वरूपामधल्या धावा आहेत. ऍज पर लॉ नंबर 23 अप्लाइड हियर. षटक क्रमांक जेव्हा 4 मैदानावरती आहे ना, धावा 35 आल्यात. 50 धावसंख्या धरण्यासाठी जर बनली तर मी म्हणेन की मॅच ऑन आहे. किंबहुना प्रथमदा या ठिकाणी बॅटिंग करत असताना जी धावसंख्या उभारायची ना, तो 50 या दृष्टिकोनातून धावा बनल्या गेल्या तर मात्र मजा या ठिकाणी बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा ओहो क्या बात आहे. चेंडूवरती प्रहार केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. षटक क्रमांक जेव्हा आपण अंतिम बघतोय ना, साईराज वरती आतापर्यंत एक फटका आपण बघितला. बॅक टू बॅक 2 6 या ठिकाणी आपण बघितले. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण बघत आहोत साईराजच्या या गोलंदाजीवरती. जेव्हा बॅटिंग करण्यासाठी श्रेयसला आपण बघितलं, श्रेयसच्या बॅटमधनं एक फटका आला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला तैनात होता. धाव घेण्याचा प्रयत्न येथे होईल. मात्र जेव्हा स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार होईल ना, तेव्हा विकेट कॉम्प्रोमाइज सुद्धा करावी लागेल. आणि ती विकेट मैदानावरती आता मात्र या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली गेली. कमॉन डीजे मास्टर, रन आउट. धाबा धावफलकावरती बनतात 43. षटक क्रमांक जेव्हा 4 प्रगती पदावरती या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं तर धावा मैदानावरती 55-60 या दृष्टिकोनातून जर विचार केलात, आतापासून पुढे जर तुम्ही 2 ते 3 6 या मॅच मध्ये लावू शकलात तर मात्र मला वाटतं की टॉप टोटल मैदानावरती प्रारंभ पाटीलसाठी असेल, त्यांच्या टीमसाठी असेल. जेव्हा मैदानावरती राहुल भोईर कन्स्ट्रक्शन हा संघ उतरला
सन्मान्य दिलीप शेट्टी भोयर यांचा संघ आपण बघत आहोत. आणि त्या अनुषंगानं या मॅच मध्ये जेव्हा प्रारंभ पॅटेलची कॅप्टन्सी बघा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव सुद्धा केला गेला. वळतो आपण पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. कारण जेव्हा मैदानावरती तुम्ही बॅटिंग करताय ना, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि अशा वेळेस जेव्हा मैदानावरती तुम्ही चेंडू हुकाल तर मॅच कशी जिंकाल. मैदानावरती जिंकायचं तुम्हाला बिग स्ट्रोक मारावे लागतील. काही चेंडूंचं खेळणं जेव्हा बाकी आहे तेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हा साईराज आलाय त्याने कमबॅक करून दाखवलं. कारण अंतिम षटकाचा तरार आपण जिराट प्रीमियर लीग मध्ये अनुभवत आहोत. दोन्ही संघांसाठी नॉकआउट मॅच आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला सुपर 6 मध्ये जाण्याची संधी मिळेल. हॅलो. जर आपण बघितलं ना दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये त्यांना जीवित राहायचं ना, तर या दोन्ही संघांना ही मॅच जिंकायच्या. जर या ठिकाणी मॅच हारली तर तुम्हाला या ठिकाणी प्रीमियर लीग सोडावी लागेल. किंबहुना आपण जर पाहिलं सामन्याच्या दृष्टिकोनातून षटक क्रमांक 14 येथे संपलं. 4 षटकांच्या अंती धावा मैदानावरती बनल्या गेल्यात. त्या म्हणजेच हॅलो. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोरती यायचं आहे. आयुष 11 आणि विघ्नार्थ झिराटपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठाच्या समोरती यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी ट्रॉफीच्या समोरती या, लगेच या. अभिषेक सुद्धा आलेला आहे आणि ओमकार पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर नाणेफेकीचा कॉल होईल.
हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. 23 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं पहिला चेंडू स्थळेचा त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात अर्पण गुरव बाद झालाय. नवीन खेळाडू विवेक खरमळे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. 17 चेंडू आणि 23 धावा असं इक्वेशन आपण मैदानावरती पाहतोय. मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या दृष्टीने अगदी प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळते. विवेक खरमळे बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने पुश केलाय. मिड ऑफ प्रिझनला चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल आलेली आहे. धाव फलकावरती एक धाव मिळते. एका धावेचे ऍडिशन होते आणि धावसंख्या आता 24 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. 16 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता कमबॅक केले. आरबी कन्स्ट्रक्शन संघाने 2 फलंदाज अगदी लवकर गमावलेत. वेदांशी 11 सिद्धिविनायक चिराड डोंगरी संघ आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये सचिन खूप महागडा ठरला, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांचा अगदी महत्वाचा गोलंदाज श्रेयस थळे अगदी टिचून मारा करतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगली क्वालिटी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी अभय कवळेला चेंडू पिक गेला आणि चेंडू डिस्पॅच केला मिड विकेटच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून आला प्रतिम षटकार. आरबी कन्स्ट्रक्शन राहुल भोईर यांचा संघ, त्या दुसऱ्या बाजूला वेदांशी इलेव्हन सिद्धिविनायक चिराड गिरीश कामत यांचा संघ. यावेळी क्या बात है, अफलातून अप्रतिम अद्वितीय अलिशान अलौकिक षटकार अभय कवळेच्या बॅटमधून. मैदानावरती अभय कवळे तुफानी बॅटिंग करतोय. षटकारांची हॅट्रिक त्याने केलेली आहे. चौथा बॅट्समन ज्याने षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेत केले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स या चेंडूला मिळाला. विराट प्रीमियर लीगचा आजचा अंतिम आणि अखेरचा दिवस. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण या मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर काल सुद्धा या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण चांगला क्रिकेट पाहिलं आणि आजच्या रात्रीमध्ये काय घडणार. आज आपल्याला विराट प्रीमियर लीग पर्व तिसरेचा विजेता सुद्धा मिळेल. हा चेंडू अगदी चांगला आलाय आणि आता मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्यात 36 धावा. विजयासाठी आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 10 धावांची. 12 चेंडू 10 धावा असं इक्वेशन आरबी कन्स्ट्रक्शन झिराट या संघासमोर आहे. चला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आज आपल्याला टोटल 13 मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने थोडं स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. आव्हान इक्वेशन पूर्णपणे आरबी कन्स्ट्रक्शन झिराट संघासाठी सोपं झाले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी निवाज भोईर आलाय. निवाज भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. फिरकीपट्टू, फिरकीचा जादूगार निवाज पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. सिंगल आली आणि येथे मात्र लेझी फिल्डिंग आणि त्याचे 2 धावा सहजगत्या कंप्लीट केली. आधीच आपण पाहतोय
धावा कमी आहेत आणि तिथे मात्र धावांची चोरी केली जाते. दुसरी धाव खऱ्या अर्थाने इथे नव्हती. पडकाव प्रथम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अभय कवळे डेंजर एंडला धावत होता, त्याचा कॉल होता, त्याने दुसऱ्या टोकाला धावत असताना सुंदर पद्धतीची रनिंग करत दुसरी धाव मात्र कंप्लीट केले. यावेळी विवेकच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे साहिल, त्याने टिपलाय शानदार झल. विवेक जाईल बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू आता संघाचा कर्णधार प्रारंभ पाटील आलाय. जिथे विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे आरबी कन्स्ट्रक्शन झिराट संघाला. निवाज भोईरने आल्या आल्या आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. जिथे खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने सेट झालेला खेळाडू विवेक कर्मळेला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. खूप मोठा खतरा होता त्या संघासाठी. आता मात्र कॅप्टन आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी प्रारंभ पाटील. अनेक वेळा आपण पाहिले अलिबाग मध्ये असेल किंवा अलिबागच्या बाहेर सुद्धा फिनिशरची भूमिका प्रारंभ चांगल्या पद्धतीने बजावतो आणि आज मात्र अगदी उशिराने तो बॅटिंगला आलाय. ज्यावेळी संघाला आवश्यकता केवळ 8 धावांची येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. प्रारंभ आल्या आल्या फुल टॉस चेंडू फेकून देतोय मिड विकेटच्या बाहेर आणि या षटकाराला मात्र या सामन्याची पूर्णतः हवा काढून टाकलेली आहे. आता केवळ 2 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र लॉंग द कार्पेट फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट, डबल सुद्धा कंप्लीट केले आणि या मॅच मध्ये आरबी कन्स्ट्रक्शन संघाने सामना अगदी सहजगत्या जिंकलेला आहे. राहुल शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय ज्याने आज मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. दिमागदार पुनरागमन केलं. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. ते ड्रीम वर्क आरबी कन्स्ट्रक्शन झिराट संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि पहिला सामना अगदी वन साइडेड डॉमिनेट करत असताना त्याने मात्र जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे आईशुलन झिराड आणि विघ्नहर्ता झिराड पाडा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने गोलंदाजीमध्ये चमक दाखवली आणि बॅटिंग मध्ये सुद्धा आपली उपयुक्तता सिद्ध केली असा अभय कवळे ठरलाय या सामन्याचा